रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता नैना प्रकल्प अधिकारी विसुंबे गावात तोडक कारवाई करण्यासाठी आले होते। या दरम्यान विसुंबे गावातील शेतकरी, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांनी आणि नैना प्रकल्प बाधित उत्कर्ष समितीने प्रखर विरोध करून अधिकाऱ्यांना, पोलिसांना गावात प्रवेश करू दिला नाही। नैना अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध पाहून मोकळ्या हाती ते परत गेले। यावेळी विसुंबे गावचे सर्व शेतकरी, सरपंच प्रमोद भिंगारकर, बैराम पाटील, नैना कमिटी अध्यक्ष वामन शेळके, राजेश केणी, सुभाष भोपी, श्याम पाटील, वासुदेव भिंगारकर आदींसह अनेक शेतकरी, ग्रामस्थ, नागरिक उपस्थित होते व त्या सगळ्यांमुळे ही कारवाई टळली। जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। जमीन आमच्या हक्काची, जमीन आमची देणार नाही। शेतकऱ्यांच्या तुटीचा विजय असो, शेतकऱ्यांच्या तुटीचा विजय असो। जो नैना प्रकल्प 2013 पासून आलेला आहे, 13 पासून आले आज जवळजवळ 23 चालू झालेला आहे आणि या 10 वर्ष जवळजवळ उलटून गेली। त्यांचं काही इथे डेव्हलपिंग झालेली नाही। उलट ते फक्त त्या बांधलेल्या ज्या बिल्डिंग आहेत त्यांच्यावर तोडक कारवाई करण्याचा आम्ही रोज 8 दिवसाला 15 दिवसाचा त्यांचा प्रयत्न असतो आणि पैसे दिले की अधिकारी गप्प बसतात आणि आम्हाला खूप शेतकऱ्यांना किंवा आमचे बिल्डर लोक असतील त्यांना नाहक त्रास देतात। धन्यवाद। नैनाच्या अधिकाऱ्यांना अधूनमधून झटके येत राहतात, ते अधूनमधून येत असतात। त्यांचा मूल उद्देश आता गावऱ्यांना माहीत झालेला आहे, ते कारवाई कमी आणि वसुलीसाठी पथक हे नेहमीच अधूनमधून येत असतं। ते विशेष मनावर घ्यायचं नाही त्यांचं, परंतु या अधिकाऱ्यांना माहीत आहे की नैनाचा प्रश्न अजून प्रलंबित आहे। कुठल्याही प्रकारचा मार्ग त्याच्यावर अजून ठोस निघालेला नाही। अधूनमधून त्यांचे MD अधिकारी आश्वासन देतात की आम्ही शेतकऱ्यांबरोबर चर्चा पूर्ण जोपर्यंत नेत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही। परंतु हे असे काय अधिकारी आहेत ज्यांना ही चटक लागलेली म्हणता येईल आणि ते पैसे खाण्याच्या हेतूनेच हे अशा कारवाईचा पास पाडत असतात। पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करतात, कारण त्यांना माहीत आहे हे अर्ज केल्यानंतर पोलिसांना त्याची इच्छा जरी नसेल तरी त्यांना कायद्याने त्यांना ते बंदोबस्त द्यावा लागतो। पण त्या अधिकाऱ्यांनाही माहीत झालेलं आहे की याच्यावर निष्फळ काही होणार नाही। जोपर्यंत शेतकऱ्यांचे मूल प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत नैनाच्या अधिकाऱ्यांनी मला वाटतं इथे तिरकू नये आणि जाणून बुजून शेतकऱ्यांचा नेहमी पंगा घेतात तो पंगा घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा शेतकरी आता आक्रमक झालेलाच आहे। त्याच्यापुढे त्यांना तसं उत्तर देण्यासाठी शेतकरी सक्षम आहे। आज या ठिकाणी विसुंबा येथे जी सिडकोची तोडक कारवाई होणार होती ती आम्ही सर्व नैना बाधित शेतकरी उत्कर्ष समितीने ही अडवलेली आहे। स्थानिक लोकांचा, इथले सरपंच असतील, सदस्य असतील, त्यांचा सगळ्यांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग होता। इथे सिडको प्रशासन हे जबरदस्तीने लागू करण्याचा प्रयत्न हे सिडकोकडून होत आहे आणि जे होताना दिसत आहे, MD असतील किंवा अधिक अधिकारी असतील की ते जरी वचन आम्हाला देत असेल, आम्ही डेलिगेशनचा भाग होतो, आम्ही अनेक वेळेला डेलिगेशनचा भाग असतो, पण त्यावेळेला जी वचनं देतात इथले अधिकारी उद्धटपणे उत्तरं देऊन आमच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये कसं संघर्ष निर्माण होईल याच्याकडे त्यांचा कल असो। हे संघर्ष निर्माण होऊ नये आणि यांचा कुठेतरी हे सगळं दडपशाहीचं धोरण, कारण सिडको आली, सिडकोचं आपण बघतो की प्रचंड भ्रष्टाचार। एक अधिकारी जसं इथल्या स्थानिकांनी सांगितलं, माजी सरपंच बळीराम पाटलांनी सांगितलं की इथे प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे। ते स्थानिक आहेत, त्यांना माहिती आहे, पण हे प्रचंड भ्रष्टाचार करण्यासाठीच निव्वळ सिडकोची आणि नैनाची इथे नियुक्ती करण्यात आलेली आहे का काय असं इथं वाटत आहे। आम्ही नैनाचा कोणताही आजपर्यंत मागील 11 वर्षापासून आजपर्यंत कोणताही इथे कारवाईला आम्ही अजिबात होऊ दिली नाही, कुणाचंही घर तोडू दिलं नाही आणि याच्या पुढेही आम्ही हे तोडू देणार नाही ही सर्वांना मी ग्वाही देतो। आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांनी आमच्या विभागात येऊ नये एवढंच त्यांना मी एक सूचना किंवा सल्ला देतोय। त्यांचा जो नैनाचा शेतकऱ्यांवरती जो अन्याय होतोय तो 2013 पासून आपण पाहतोय। या ठिकाणी आज जी कारवाईसाठी ही मंडळी आली, खरं तर आमचं उपोषण आता 4 दिवसापूर्वी उरकलं। त्या उपोषणादरम्यान सिडकोचे MD आपले DCP साहेब, ACP साहेब, तिन्ही पोलीस स्टेशनचे सिनियर बी आहे, आपली नेते मंडळी त्या ठिकाणी, मग मनोहर शेठ भोईर असतील, बबन दादा, आमचे नैना प्रकल्पग्रस्त समितीचे शेखरजी शेळके, वामन शेठ, त्या ठिकाणी नामदेव शेठ फडके, ही सगळी मंडळी, बाळाराम फडके या
बैठकीला हजर होते आणि त्या बैठकीमध्ये सिडको एमडींनी स्वतःच्या मुखाने सांगितलं की जोपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होत नाही, जोपर्यंत पालकमंत्र्यांसोबत चर्चा होऊन या ठिकाणी काही एक निकालापर्यंत आपण पोहोचत नाही, तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची कार्यवाही करणार नाही. या ठिकाणी आल्यावरती जे सिडकोचे अधिकारी आहेत असे एमडी म्हटलेच नाही. त्या बैठकीचे तुमच्याकडे काय पुरावे आहेत का, असे जर प्रश्न ही मंडळी विचारत असतील तर सिडकोच्या एमडींना ही मंडळी किती मानतात हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. आणि ही मंडळी, माझा स्पष्ट आरोप आहे की पैसे खाण्याच्या दृष्टीनं लोकांना प्रेशराईज करणं, छोट्या बिल्डर्सला प्रेशराईज करणं, अशा पद्धतीची यांची ही काम करण्याची पद्धत आहे. हे जे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, या अधिकाऱ्याचा फार माणूस आमच्या नैना क्षेत्र नाही. आम्ही नैना क्षेत्र मानत नाही आहोत. नैना फक्त तुम्ही लागलेली आहे. शेतकऱ्याची आपण संमती या ठिकाणी घेतलेली नाही आहे, शेतकऱ्यांनी संमती दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे नैना प्रकल्प रद्द करा अशा पद्धतीची मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो. नमस्कार. या इथे आज नैनाचे अधिकारी तोडक कारवाईसाठी आले होते विसुंबा येथे. आम्ही गेल्या 10 दिवस अनिल ढवळे साहेबांच्या माध्यमातून 10 दिवस उपोषण केला आणि त्या उपोषणाच्या काळात हिवाळी अधिवेशनमध्ये हा मुद्दासुद्धा मांडला जयंत भाईंनी. आणि या मुद्द्याला धरून अंबादास दानवे जे आपले पक्षाचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की या सिडकोच्या अधिकाऱ्यांना कामधंदा नाही, 200 अधिकारी बसून आहेत आणि हे कामधंदा नसलेले अधिकारी आज यांना कामधंदा नाही म्हणून हे लोकांचा आणि शेतकऱ्यांचा आणि पोलीस बलाचा व्यर्थ टाईम वेस्ट करण्यासाठी इथे येतात, पैसे वसूलण्यासाठी येतात. त्याच्यामध्ये प्रमोद पाटील असतील, अनेक त्यांचे कार्यकर्ते असतील, म्हणजे अधिकारी असतील. या अधिकारी यांच्या वापराचा दुरुपयोग करून तोडक कारवाईसाठी येतात. एवढा विरोध कडकडून विरोध शेतकऱ्यांचा याच्यासाठी आहे तरी हे आम्हाला जुगारू शकत नाही किंवा यांच्या एमडीने दिलेला शब्द हे स्वतःच मानत नाही आणि एमडीने दिलेला आम्हाला सांगतात की आम्हाला रिटर्नमध्ये पाहिजे. म्हणजे एवढ्या पोलिसांच्या समोर आणि यांच्या सर्व मेन लोकांच्या समोर यांचं जे झालेले शब्द आहेत हे सुद्धा यांच्यावर स्वतःचा विश्वास नाही आहे. तर असे भ्रष्ट अधिकारी सिडकोचे जे आज पैसे वसूलण्यासाठी येतात, गेल्या 10 वर्षापासून आम्ही हा लढा लढत आहोत आणि आम्ही शेवटच्या आखेर श्वासापर्यंत शेतकऱ्याचा हा लढा चालूच राहील. आम्हाला सिडको नको आहे. जर एवढी CPI जर लागू झाला तो आम्ही मंजूर करू. धन्यवाद. थँक्यू.